नमस्कार, रुचकर रेसिपीज या माझ्या YouTube चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे। आज आपण तयार करणार आहोत भरलेलं कारलं। कारलं म्हटलं की सर्वांना वाटतं ते फार कडू असतं, पण तसं काही नाही आहे। काही वेगळी पद्धत वापरली तर कारल्याचा थोडाफार कडूपणा कमी होतो। आपल्याला तिथे एक म्हण पण आठवते कारल्याविषयी, कारले तुपात गोडलं साखरेत गोडलं तरी ते कडूचं कडूच, पण तसं काही नाही आहे। कारलं अतिशय खमंग लागतं आणि करायला सुद्धा सोपं आहे। यात रोजचे मसाले लागतात आणि पटकन तयार होतात। चला तर मग आपण करायला घेऊया खमंग कारल्याची भाजी। मी भाजीसाठी अर्धा किलो कारले घेतलेले आहे। सर्वात आधी आपण कारल्याला चिरा मारून त्यातलं बी काढून घेऊ। आता आपण एक कारलं घेतलेलं आहे, त्याचं देठ कापून घेणार आहे। मध्ये चिरा मारणार आहे। तर संपूर्ण बी आपण काढून घेतलेलं आहे। कारल्यामधले सर्व बी काढून झालेले आहे। कारल्यासाठी आपण मसाला तयार करून घेऊ। तर त्यासाठी आपण 2 कांदे घेतलेले आहे, ते आपण तेल टाकून भाजून घ्यायचे। कांद्यावरती आपण तेल टाकणार आहे। कांदा आपला भाजून तयार झालेला आहे। कांदा आपण तव्यावर बाजूला करून घेऊ। त्यामध्ये आपण शेंगदाणे भाजायला घेऊ। मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत। शेंगदाणे सुद्धा आपले भाजून तयार झालेले आहेत, ते सुद्धा आपण तव्यावर बाजूला करून घेऊ। त्यामध्ये आपण खोबऱ्याचे काप टाकू। 10 ते 15 खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत। खोबऱ्याचे काप सुद्धा आपण भाजून घेणार आहे। खोबऱ्याचे काप सुद्धा आपले भाजून झालेले आहेत। त्यामध्ये आपण आलं लसूण टाकूया भाजायला। दहा ते 15 आपण लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत। 1 इंच आल्याचे तुकडे घेतलेले आहेत। आलं लसूण सुद्धा आपलं भाजून तयार झालेलं आहे, ते आता आपण बाजूला करून घेऊ। त्यामध्ये आपण अर्धी वाटी तीळ घेतलेली आहे, ते टाकून घेऊ भाजायला।
तर सर्व मसाला आपण मिक्स करून घेऊ। मसाल्याचे सगळे पदार्थ भाजून झालेले आहेत, ते आता आपण थंड करायला ठेवून देऊया। आपण पातेल्यामध्ये कारली उकळायला पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये अर्धा चमचा हळद असं मिक्स करून घेणार आहे। त्यामध्ये आपण कारले टाकणार आहे। हे कारले आपल्याला उकळून घ्यायचे आहे। त्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे। 20 ते 25 मिनिटं झालेले आहेत। आता आपण बघू आपले कारले शिजले की नाही। कारले शिजून तयार आहे। सर्व कारले आपले पाण्यातून काढून झालेले आहेत। आता हे कारले आपण थंड करायला ठेवून देऊ। मसाला आपला थंड झालेला आहे, तो आता आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊ। त्यामध्ये 2 चमचे तिखट, अर्धा चमचा हळद, गूळ थोडासा, चिंच थोडीशी, त्याचं जाडसर वाटण करून घ्यायचं आहे, पाणी टाकायचं नाही। मसाल्याचं जाडसर वाटण तयार झालेलं आहे। हे वाटण आता आपण डिश मध्ये काढून घेऊ। या वाटणामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकणार आहे। तर हे सर्व वाटण आपण मिक्स करून घेऊ। हे एकजीव झालेलं आहे मीठ टाकून मिश्रण। आता हे कारल्यामध्ये भरण्यासाठी तयार आहे। कारले आपले थंड झालेले आहेत, त्यामध्ये आता आपण मसाला भरून घेऊ। मसाला दाबून दाबून भरायचे। मसाला भरून तयार आहे कारले। सर्व कारले आपले मसाला भरून तयार आहे। पॅन मध्ये आपण 5 चमचे तेल टाकून घेऊ। तेल तापलेले आहे, त्यामध्ये कारले टाकू। मंद आचेवर 4 ते 5 मिनिटे झाकण ठेवू। चार ते 5 मिनिटांनंतर कारले पलटून घेऊ। पुन्हा मंद आचेवर 4 ते 5 मिनिटे झाकण ठेवू।
अशी आपल्या भरलेल्या कारल्याची भाजी तयार आहे।